बसून चालले होते अधिवेशनातून. व्हिडिओ आले. ते महाशय असं म्हणतायत. काय म्हणतायत विचारता का? माहिती आहे आपल्याला. त्यांचं असं म्हणणं आहे, मी आत्ताच पाहिलं की अमित शहा आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची बंद दारावर चर्चा झाली नाही. किती खोटं बोलतो हा माणूस. मग मिस्टर अमित शहा मातोश्रीत आले होते कशाला? अमित शहा मातोश्रीच्या पायऱ्या चढून स्वतः का आले? हा प्रश्न या महाशयाने स्वतःला विचारावा. आणि बंद दारावर चर्चा करत असताना आपण मातोश्रीवर होता का? मी म्हणतो नव्हते. मी होतो तिकडे उपस्थित. त्यांना तेव्हा काय स्थान होतं? हे कोण होते? हे तेव्हा पक्षाचे नेतेही नव्हते. त्यांना पक्षाचा नेता आत्ता गेला आम्ही सगळ्यांनी. अमित शहा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा झाली? दुसऱ्या बाळासाहेबांच्या खोलीमध्ये अमित शहाने सांगावं, ते बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव ठाकरे यांच्या बरोबर गेले होते की नाही? तिथे इतर भाजपचे नेते होते. हा माणूस पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा गुलाम आणि नोकर झालेला. त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेले आहेत सगळ्यांच्या. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची बेकार व्यक्त होते. 2014ला युती तुटल्यावर युती भाजपची येऊन त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी जेव्हा त्यांची फाटली, आपण जिंकू शकत नाही, तेव्हा स्वतः अमित शहा भाजपचे अध्यक्ष हे स्वतः मातोश्रीवरती मग कशा करता आले पायऱ्या चढून? याचं उत्तर या महाशयाने द्यावं. हे मोदी आणि शहांबरोबर राहून राहून त्यांना खोटं बोलण्याचं व्यसन झालं. गांजा मारतात, खोटेपणाचं आणि बोलतात. आम्हाला माहिती नाही, आम्ही उपस्थित होतो की तिकडे. आतमध्ये गेले, मग चर्चा झाली. आणि त्यानंतर हॉटेल ब्ल्यू सी मध्ये गेल्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हे रेकॉर्डवर आहे. पॉवर शेअरिंग 50-50. हा ते बोलले आहेत ना, रेकॉर्ड होती आहे ना. ह्यांना यांच्या आता का कानामध्ये का बोळे बसलेत तर कानाला बुच बसलाय, ऐकलं नाही. सोडून द्या. महाराष्ट्राला धडा शिकवेल. नक्की कोण तडजोड करत होतं? आणि कोण? आम्हाला तडजोड करायची असेल तर आम्ही केव्हाच केली असते. आम्ही लढतो आहोत. आम्ही गांडू नाही आहोत तुमच्यासारखे पळून जाणारे. आम्ही पळपुटे नाही आहोत. आम्ही डरपोक नाही आहोत. बरं का, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवलेली नाहीये. शिवसेनेच्या अधिवेशनात डुप्लिकेट काय तर म्हणे, मोदींना प्रधानमंत्री करण्याचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये, भारतीय जनता पक्षाचा अभिनंदनाचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये. काही लाचारी. बाळासाहेब ठाकरे असते ना, त्यांचा कडेलोट केला असता. बाळासाहेबांचा ज्यापासून वारसा चालू जोर लागतो असं यांचा काय आहे? हा, यांचा कशात जोर आहे? यांचा कमरेत जोर आहे. वागतात सारखे दिल्लीत जाऊन. त्यांचा फक्त कमरेत जोर आहे. बरं का, दिल्लीत जाऊन ते सारखं वागतायत ना. कळेल आता जोर कोणाचा आहे तो. निवडणुका घ्या, हिंमत असेल तर मुंबई ठाण्याच्या. मग जोर कोणाचा आहे काढू. बोले क्या है? ये कौन बोल रहा है? कितना झूठ बोल रहे हैं आप? ये बीजेपी के साथ बैठकर वो भी अभी एक झूठ का बहुत बड़ा महामेरू बन गया. ये महाशय तब पार्टी में कोई बड़े डॉक्टर नहीं. अमित शाह खुद चलकर मातोश्री पे आए थे. आप जाकर देखिए, रिकॉर्ड है यूट्यूब के या सभी चैनल पे. अमित शाह खुद चलकर मातोश्री पे आए उस वक्त कि आइए वापस हम एक साथ काम करेंगे. हम वहां थे मौजूद, खुद मैं था वहां, और भी बीजेपी के नेता भी थे. अंदर के कमरे में जाकर 5-10 मिनट बात की. बाद में होटल ब्लू सी पर चले गए अमित शाह और उद्धव ठाकरे. वहां ये बात हो गई कि पावर शेयरिंग आने वाले दिनों में कुछ हो जाएगा मुख्यमंत्री पद के साथ. ये तो रिकॉर्ड पे है. और ये आदमी झूठ बोल रहा है क्या? वो पागल हो गया है क्या? उसका दिमाग ठीक करो. दिमाग ठीक करो उसका. ये पागल हो गया आदमी.